मी जात पडताळणीची तक्रार केली. नगर परिषद इलेक्शनमध्ये काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद इसा मोहम्मद मुसा हे उभे होते माझ्या विरुद्ध आणि त्यांची कास्ट जे आहे ते कासाऱ्याची सर्टिफिकेट त्यांनी बोगस सर्टिफिकेट 2004मध्ये घेतलेला होता. आम्हाला माहीत जसं झालं की कासार हे हे जात म्हणजे फक्त हिंदूमध्ये येतात, मुसलमानमध्ये येत नाही. त्यामुळे आम्ही सर्वात पहिले नगर परिषदला कंप्लेंट केली. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला कंप्लेंट केली. त्याच्यानंतर आम्ही जात पडताळणीला कंप्लेंट केली. तिघं जागा आम्ही कंप्लेंट केल्यानंतर विजिलन्स लागला. विजिलन्स लागल्यानंतर विजिलन्सवाल्याने पूर्ण चौकशी घेतली. चौकशीवर आढळून आला का यांची जात मुसलमान आहे. यांचे आजोबा जे आहे शेख करीम त्याचे त्यांची TCवर मुसलमान नमूद आला. त्याच्यानंतर त्यांचे चुलत भाऊ आहे त्यांच्या TCवर मुसलमान नमूद आला. त्यांची स्वतःची जे TC आहे जे TCवर त्यांनी खोडतोड केली 6869 हे TC जे होती त्याच्यावर त्यांनी खोडतोड केली. त्याच्यावर कासार आणि मनियार लिहून घेतला आणि जेव्हा तहसीलदार साहेबाच्या आदेशानं त्यांची जे TC वगैरे पूर्ण डॉक्युमेंट मिळवण्यासाठी आल्यानंतर तिथून आढळून आला आहे की ते मुसलमानच आहे. ते कुठेतरी कासार नाही आहे. असे लोक डॉक्युमेंटची अगर दुरुपयोग करतात यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, यांना निलंबित करायला पाहिजे अशी मागणीसाठी आम्ही पत्र पण दिलं आहे. आता या 18 तारखेवर कास्ट सुटणीची सुनवाई आहे आणि दूधचा दूध पाणीचा पाणी होणारच आहे. कहते हैं ना, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. उसी तरीके से ये पूरी कहानी सबके सामने मैं आपके सामने रखना चाहता हूँ. यही मेरी बात. कोणाकडे तक्रार केली? आम्ही विजिलन्स तक्रार केलेली आहे. दक्षता पथक आणि आपले जे कास्ट सुटणीचे होते त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आता त्याची सुनवाई आहे. मागणी पूर्ण झाली तर काय होतं? मागणी पूर्ण झाल्यानंतर जे डिसिजन येणार आहे, आता सेकंड रनरअप अँड विनरअपचा एक नांदेडला पण झालेला आहे, सिल्लोडला पण झालेला आहे. कमी ओटाने जे माणूस पडलेला आहे त्याला असं फसवणूक झाल्यानंतर ते सर्व आता कलेक्टर आणि निवडणूक आयोग डिसिजन करणार आहे. इलेक्शन होते किंवा रनरअपला विनरअप देतात.